राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत साहेब, आपल्या कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार धनंजयजी महाडिक, माजी मंत्री भरमूअण्णा संग्रामजी कुपेकर आणि ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन, ज्यांच्या विनंतीला मान देऊन हजारोंच्या संख्येने आपण सगळेजण ज्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, या मेळाव्याचे आयोजक, माझे बंधू, माझे मित्र, या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे नेते शिवाजी भाऊ पाटील आणि उपस्थित मोठ्या संख्येनं नागरिक बंधू आणि भगिनींनो, अनेक सन्माननीय मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पण आम्हालाही कल्पना आहे, सावंत साहेब मला म्हणाले, महाडिक साहेबही म्हणाले की सकाळी 11 वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी जमला आहेत आणि त्यामुळे जास्त परीक्षा आता आपल्या सगळ्यांची आम्ही घेणार नाही. शिवाजी भाऊ, तुमचं मनापासून अभिनंदन करतो यासाठी की इथं तर हजारो लोक बसली आहेत, पण मी इथे पोहोचेपर्यंत अलीकडे 7 ते 8 किलोमीटरपासून जी लोक दिसत होती त्याच्यापेक्षाही डबल लोक बाहेर आहेत, रस्त्यावरती आहेत आणि इतका मोठा जनसमुदाय. मला असं वाटतं आपली लोकप्रियता, लोकांच्या प्रती असलेली कर्तव्याची भावना याच्यातून समोर दिसून येते आणि त्यामुळे असा नेता भारतीय जनता पार्टीला मिळाला याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी खरं तर दोन ज्या काही आपल्या समाजातल्या शक्ती आहेत त्यांचा सन्मान किंवा आपण या ठिकाणी आज करताय. आपल्या देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री म्हणायचे की देशाचे रक्षण जवान करतील आणि देशाचे पोषण आमचे किसान करतील. असा इतका उच्च विचार ज्यांच्या बाबतीत बोलला गेला, तेच आमचे जवान आणि किसान मोठ्या संख्येने आपण एकत्र आलात. जवानांच्या पराक्रमाला शेतकऱ्यांच्या श्रमाची जोड मिळायला हवी. देशाच्या सीमा ह्या जवानांनी सांभाळाव्यात आणि देशाच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांनी पिकवाव्यात. अशा इतक्या मोठ्या विचाराची कल्पना ज्यांच्या बाबतीत मांडली गेली, हे समाजातले मोठे वर्ग आज या ठिकाणी आपण मोठे संख्येने उपस्थित आहात. आणि म्हणूनच असं वाटतं की देशातल्या संरक्षण, आमच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांच्या तोफा आणि बंदुका जितक्या महत्त्वाच्या, तितक्याच आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नांगरण्यासाठी वापरला जाणारा नांगरही तितकाच महत्त्वाचा. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मातृभूमीची रक्षण, मातृभूमीची सेवा आपण मंडळी करत आहात. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की देशाचं संरक्षण करताना सीमेवरती शहीद झालेल्या आमच्या जवान बंधू, त्यांच्या माता आणि भगिनींचा सुद्धा सन्मान या ठिकाणी झाला. आज या जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले माननीय आपण पाहिलं की रणजित देसाई साहेब असतील, शिवाजी सावंत साहेब असतील, यांच्या कुटुंबियाचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. मला या सगळ्या कार्यक्रमातनं एवढंच दिसतं की केवळ गर्दी जमवायची म्हणून नाही, केवळ काहीतरी ताकद दाखवायची म्हणून नाही, परंतु समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या जाणीवेतनं मला या मेळाव्याकडे पाहावंसं वाटतं. कारण याच्यामध्ये आज समाजाच्या प्रती असलेली जी काय तळमळ आहे, जी काय भावना आहे, ती शिवाजी भाऊंच्या या कार्यक्रमातनं दिसतीये. एका बाजूला समाजाचं ऋण फेडण्याचं म्हणून ज्यांनी समाजाप्रती आज कर्तव्याच्या जाणीवेतनं ज्यांनी बलिदान दिलं, देशाची सेवा करताना ज्यांचं बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करणं, या भूमिपुत्र म्हणून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी या जिल्ह्याचं नाव मोठं केलं, त्यांच्या कुटुंबियाचा सन्मान करणं. आणि दुसऱ्या बाजूला माननीय या ठिकाणी आमचे सावंत साहेब आहेत, माननीय आमचे महाडिक साहेब आहेत. आम्ही सगळे आल्यानंतर फक्त आणि फक्त शिवाजी भाऊंच्या भाषणातली 90% भाषणाची वेळी फक्त मागण्यासाठी गेली. ती त्यांच्यासाठी काही नव्हतं, ते तुमच्यासाठी सगळं मागत होते. या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मागत होते. इथे रोजगाराचा विषय मागत होते, इथे शिक्षणाची संधी शोधतायत, इथे पर्यटनाचा विषय त्यांच्यामध्ये त्यांना दिसतो की हा माझ्या या विधानसभा क्षेत्राचा आणि जिल्ह्याचा पुढच्या काळात विकास करू शकतो. आणि म्हणून मला सर्वांगानं, सर्वार्थानं हा मेळावा, मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून केलेलं आयोजन आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या मित्राचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, गेल्या 10 वर्ष देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजींनी सुद्धा तुम्ही बघा या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना
आणि आमच्या संरक्षण खात्याला म्हणजे कृषी विभागाला आणि संरक्षण खात्याला अधिक महत्त्व दिलं. आपण जर पाहिलं असेल प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली. आज देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना दर महिन्याला आज आमच्याकडे 6,000 रुपये जमा होतात. आणि त्यात भर म्हणून आमच्या राज्यातलं महायुतीचं सरकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा या सरकारच्या माध्यमातून अधिक 6,000 अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा विचार करणारं हे दोन्ही सरकार आहे. आमचा देश हा कृषीप्रधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याशिवाय प्रधानमंत्री विमा योजना आहे, पीक विमा योजना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 20 लाख कोटीपर्यंतच्या आज तरतूद सरकारनं करून ठेवली आहे. आतापर्यंत जवळपास 1,72,000 कोटी रुपये या पीक विमा योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या घरात गेले. मित्रांनो, इथून मागे काही योजना नव्हत्या का? योजना होत्या, पण सरकार वेगळं होतं. त्या सरकारच्या काळात, काँग्रेसच्या सरकारच्या काळात काँग्रेसचे प्रधानमंत्री सांगायचे की जर केंद्रातनं 1 रुपया आम्ही गोरगरिबाच्या जर योजनेसाठी खाली पाठवला तर त्याला फक्त 15 पैसे मिळायचे, 85 पैसे मध्येच खायले जायचे. पण आता सरकार बदललं, आता मोदीजी आले, आता मोदीजी है तो मुमकिन है आणि मुळे मोदीजींनी दिलेला रुपया हा 1 रुपया खाली पोहोचतो. तो आमच्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी, त्याच्या भल्यासाठी हा मोदीजींच्या माध्यमातून पोहोचतो. मला असं वाटतं की विशेष आहे. त्यामुळे अनेक योजना आहेत, अनेक विषय आहेत. सहकाराच्या माध्यमातून आज मी काम करतो. शिवाजी भाऊची सातत्यानं ती एक मागणी असती की या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या बरोबर या जिल्ह्यातल्या सहकाराला ताकद दिली पाहिजे. आणि म्हणून आमचा महाराष्ट्रातला जवळपास आमच्या लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या ही आमची सहकाराशी जोडली आहे. त्यात आमचा पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला पाहिजे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने असतील, दूध डेअरी असेल, आमच्या विविध कार्यकारी सोसायट्या असतील, आमच्या सूत गिरणी असतील, याच्या माध्यमातून जवळपास 55 ते 60% लोक ही थेट आमच्या सहकाराशी जोडली आहेत. आणि बघा, मोदीजींच्या स्वप्नातला भारत आहे. मोदीजींनी 2047चा विकसित भारताचा संकल्प केला आणि त्यावेळेला त्यांनी विचार केला की ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम केली पाहिजे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली पाहिजे. आणि म्हणून सहकाराचं देशात पहिल्यांदा वेगळं मंत्रालय काढलं गेलं आणि अमितभाई शहांच्या नेतृत्वाखाली मागच्या 4 वर्षामध्ये या देशाच्या सहकाराला मोठी ताकद दिली गेली. आणि आज या देशातला सहकार हा तुम्ही बघा, प्रत्येकाच्या घरापर्यंत हा सहकार आहे. तो सहकार अधिक ताकदवान केला पाहिजे, अधिक शक्तिशाली केला पाहिजे. यासाठी माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई काम करतायत. आपल्या राज्यातला सहकार, आमच्या गावातली विविध कार्यकारी सोसायटी आहे, आमची दूध डेअरी, आमचे दूध संघ, जिल्हा बँक आहे, यांना पुढच्या काळामध्ये सक्षम केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं नियोजन इथं केलेलं आहे. आम्ही म्हणाल तसं आमचा शेतीप्रधान देश आहे, आमचा शेतकऱ्यांचा देश आहे. आज जागतिक पातळीवर जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर गव्हाच्या उत्पादनामध्ये जगात पहिला क्रमांक आता आपला येतो. आपल्या देशाचा पहिला क्रमांक जगात येतो. आता या जागतिक पातळीवरती तांदळाची बाजारपेठमध्ये 50% भागीदार आपण आहोत. आता हा बदल आहे, हा आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल आहे, हा आमच्या देशाच्या कृषी विभागातल्या बदलचा आमचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर या देशातल्या आज आपण जर पाहिलं तर संरक्षण खात्यामध्ये आमची ही मंडळी काम करतात. आज देशसेवेसाठी सीमेवरती स्वतःच्या जीवाची पर्वा न काम करतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं असेल, एक देश आणि एक बाजार हा कृषी विभागाचा. पण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा आज 1 नेशन 1 पेन्शनच्या विषयामध्ये सुद्धा मोदीजींनी महत्त्वाचं पाऊल उचललं आणि आमच्या या सगळ्या बांधवांना याच्यामध्ये एक रिलीफ देण्याचं काम केलं. आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की आजचा हा मेळावा हा शिवाजीरावांच्या एका संकल्पाच्यासाठी आहे की मला माझ्या विधानसभा क्षेत्राचा, माझ्या जिल्ह्याचा मला सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि म्हणून शिवाजीराव तुमच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत, काही चिंता करू नका, तुम्ही काम करत राहा, तुमच्या पाठीशी सगळे आहेत. आणि मी आवर्जून सांगतो, जो मला एक निरोप द्यायला सांगितला तोही निरोप इथं देतो. आज आमच्या देवेंद्रजींनी या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमासाठी शिवाजीरावांना मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि हा संदेश मला भाषणात द्यायला सांगितला आहे, तो पण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. इतक्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा आपल्यावरती प्रेम करतात तेव्हा निश्चितपणे तुमच्या कामाचा उद्देश चांगला आहे, तुमची नियत स्वच्छ आहे, तुमचा
मला असं वाटतं स्वच्छ आणि साफ नियत आहे असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीकडे आहे, असा नेता आमच्याकडे आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. पण व्यासपीठावरच्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि त्यांनी पुन्हा आठवण करून दिली की 10 कामं सांगितली, तू 4 विसरलास की काय बाबा. त्यामुळे त्यांनी परत सांगितलं की सिव्हिल एव्हिएशनमध्ये हेलिकॉप्टर असतील, विमानसेवा आहे, याच्यामध्ये सुद्धा पुढच्या काळात आम्हाला मदत करा, चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या की सगळी कामं टप्प्याटप्प्यानं होतील, काही लगेच होतील, काही प्रक्रिया सुरू होतील, काही नंतर होतील. पण एवढंच आहे की असा कार्यकर्ता आपल्यासोबत आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. त्यांना प्रेम आपण सगळेजण देत आहे. एका कार्यकर्त्याला शेवटी काय हवं असतं? हाच आशीर्वाद, हेच प्रेम हवं असतं. आणि त्यामुळे आज आमच्या शिवाजीरावची छाती अजून चौडी झाली आणि असा कार्यकर्ता आहे, अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.